श्रीकांत शिंदे यांनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांना धक्का दिलाय का या निमित्तानं? बघा, मला कोणाला धक्का द्यायचा नाही. या ठिकाणी जेव्हा निवडणुका झाल्या, नगराध्यक्ष निवडून आले, तेव्हा नॅचरल अलायन्स म्हणून बीजेपी आणि शिवसेना यांनी एकत्रित जे आहे ते सत्ता स्थापन या ठिकाणी करायला पाहिजे होती. शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी अंबरनाथमध्ये, ज्याचे सदस्य संख्या जे आहे 27 अधिक 1 28 असून सुद्धा शिवसेनेला लांब ठेवण्याचं काम आणि काँग्रेसला सोबत घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या याकडच्या स्थानिक नेत्यांकडून झालं. त्याच्यावरती जे आहे हे पूर्ण गदारोळ जो आहे हा पूर्ण देशामध्ये झाला. आम्हाला सांगितलं होतं की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे आहे सत्ता स्थापन करतील. माझं बोलणं जे आहे, मला स्वतः समोरून जे आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी फोन केला होता. बाकी सगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेबरोबरच जे आहे या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आहे. पण असं काय झालं की जिथे शिवसेना जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला बाजूला ठेवलं, काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सत्ता स्थापन करण्याचं गणित जे आहे ते या ठिकाणी झालं. सदामामांना देखील जे आहे महायुतीमध्ये काँग्रेसला घेतल्याचा जो आहे हा राग आहे, म्हणून सदामामांनी जे आहे शिवसेनेबरोबर येण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. म्हणून महायुतीमध्ये जे आहे आज सत्ता या नगरपालिकेमध्ये बसलेली आहे. पण भाजपा या सगळ्याचा दाखला राज्यात ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देण्याची शक्यता आहे. याच्यावर काही परिणाम होईल? काय देणार की काँग्रेस बरोबर घेतलं? महापालिकेच्या युतीवर तुमच्या याच्यावर काही परिणाम? महायुतीवरती कुठलाही परिणाम नाही होणार, कारण की जिथे जिथे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तिथे तिथे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र मिळून सत्ता स्थापन केलेली आहे. माझी बैठक जी आहे ही करंजुले साहेबांबरोबर देखील झाली. एक दिवसा अगोदर 2 तास आम्ही जे चर्चा त्या ठिकाणी केले. त्यांना मान्यता देखील झाली की बाबा 2 सभापती त्यांना आणि बाकी सभापती जे आहे हे 4 सभापती शिवसेनेकडे राहतील. उपनगराध्यक्ष पद राहील शिवसेनेकडे. असं सगळ्या बोलणी झालं, त्याच्यावरती चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी देखील त्याला मान्यता जी दिली की आपल्याला जे आहे नॅचरल अलायन्स म्हणजे आम्हाला जरी बाजूला ठेवलं यांनी, स्थानिक नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला जरी शिवसेनेला बाजूला ठेवलं, आम्ही जी आहे ती सदस्य संख्या जी आहे ही 32 केली, बहुमत केलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते, स्थानिक नेते गुलाबराव करंजुलेजी, अभिजित करंजुले हे माझ्यापर्यंत आले, माझ्याकडे आले, माझ्याबरोबर चर्चा केली, मला रिक्वेस्ट केली की बाबा आपण जी आहे की आता जरी तुमची गट फॉर्म झालेला आहे, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे आपण एकत्र जाऊ